up for your children. I'm so happy, and we are most happy with your children. Mostly before your anniversary, many celebrate that. And it is a Matru Day. It's a really Matru Day, Mother's Day. Second week of May, there is a Mother's Day. Was second Sunday. That is celebrated in USA and other parts of the country. But we are not doing today. We thought that only Mother's Day is celebrated all over the world. It's not that. We also have Mother's Day. आता Mother's Day म्हटल्यानंतर मातृत्व प्रत्येकीने हे अनुभवलेला आहे. त्याचा अनुभव हा अघात आहे. आणि नुसता घात नाही आहे, त्याच्या पाठीशी असलेला कळा, दुःख, कर्तव्य ते सगळं येतं आणि त्या आईच्या जीवाला कळतं. म्हणून आई म्हणताना आत्म्यातला आ आणि ईश्वरातला ई हा दोन शब्द म्हणून आईला शब्द. आई गरिबाची असो की श्रीमंताची असो, सेलिब्रिटीजची आई असो की कोणी, तिला आपलं मूल प्रिय असतं. मला फक्त या दिवशी एवढंच सांगायला आवडेल की तुम्ही जेव्हा आता एक्झाम आहे मुलांची, तेव्हा तुम्हाला टाइम टेबल दिलेलं आहे. ते टाइम टेबल फक्त तुम्ही तुमच्या मनाशी ठेवायचं आहे. त्या दिवशी तुम्ही काहीही जास्त मुलाला सांगू नका, आज तुझी एक्झाम आहे, तुला छान मार्क मिळाले पाहिजे. कारण या मुलांच्या मध्ये काहींच्या मध्ये एक गायक असेल, काहींच्या मध्ये एक आर्टिस्ट असेल. हा एक चांगला मला मेसेज मिळाला होता हल्ली. काहींच्या मध्ये पियानो वाजवणारा मुलगा असेल, काहींच्या मध्ये हा एक प्रोफेसर असेल, तर त्याला अंकगणितात 100/100 मिळणं म्हणजेच तो मुलगा हुशार आहे असं मी मानत नाही. आणि हे दरवेळी तुम्हालाच मी सांगत आलेलं आहे. तर अशा वेळी मुलांची जी काही स्वप्न असतात ती त्यांना त्यांचा पाठलाग करू द्या. इव्हन स्पोर्ट्स, खेळाडू वृत्तीमुळे मुलांच्या अंगात शक्ती निर्माण होते. खेळ खेळताना त्यांना लक्ष असतं, मला पण असा फुटबॉल खेळायला आवडेल. आणि आत्ताच ऑलिम्पिक झालेले आहेत, तर मुलांच्या मध्ये उमेद उठते आणि मग त्या उत्साह तुम्ही टॅप करू शकता. तुला कुठला खेळ आवडला, तुला काय व्हावंसं वाटतं. आणि ह्यावेळी तर मुलींनी जास्त पदकं मिळवलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला आणखी गर्व वाटायला पाहिजे मुलींच्या बद्दल. तू काही तुझ्या मनात असेल त्याची हो, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जर वाक्य तुम्ही दोघांनी आई वडिलांनी म्हटलं की तिला कुठल्याही समाजाची भीती वाटत नाही. आई बाबा माझ्या बरोबर आहेत हा त्यांना विश्वास द्या. आणि ह्याच्यातच आई बाबा आईचं घडण मुलांविषयी होऊ शकतं. मुलं घडवायला आपणच कारणीभूत आहात. मुलं बिघडतात त्याला आईच कारणीभूत असते. हल्लीचा काळ हा टेक्नॉलॉजी आहे, त्याच्याकडे तुम्ही त्यांच्याकडे शिकून घ्या. बी अ पार्ट ऑफ युअर चाइल्ड. तो काय करतो समजावून घ्या. त्याला मित्र किंवा मैत्रीण म्हणून तुम्ही त्याच्या पाठीशी राहा. म्हणजे त्या आपल्या मनातली त्याची घालमेल असेल तो उघडपणे मूल आपल्या आईला सांगू शकेल. शी इज द ओनली वन आय कॅन ओपन माय हार्ट. त्यामुळे आईचं महत्त्व हे जास्त आहे. आणि त्याच्यासाठी मी 2 मिनिटासाठी तुम्हाला आज अथर्व पटवर्धन काय सांगते ते ऐकूया. मला माहित नाही तो काय बोलणार आहे, कुठल्याही टीचरला माहित नाहीये तो काय बोलणार आहे. तर आता आपण ऐकूया काय बोलतोय तो. टुडे इज मदर्स डे. You love me so much. You help me so much.
त्यांनी इतकं छान सांगितले, माँ तुझे सब कुछ पता है. आईला कळत असतं मुलाच्या चेहऱ्यावरून आज काय बिनसले का, आज कुठला आनंद झालाय त्याला, तो दबून गेलेला आहे. कारण आईला माहीत असतं की त्याच्या खाण्यात घेण्यात चालण्यात बोलण्यात काहीतरी वेगळं आहे. आणि तेच जाणून घेण्यासाठी ही आई देवाने पाठवलेली आहे. आज मातृत्वाच्या शुभेच्छा आणि असंच तुम्ही तुमच्या मुलांना घडवा ही मी देवाचरणी प्रार्थना करते. थँक्यू. नमस्कार, मी हिंदीत बोले ना. प्रत्येक माणूस किंवा हर इंसान बच्चा होता है, बच्चे से बड़ा होता है, बड़े से माँ बाप बहन बेटी जो भी वो बनता है. हम भी छोटे थे तब हम भी हमारी माँ से इतना ही प्यार करते थे और माँ भी हमसे इतना ही दुलार करती थी. और आज हमारे बच्चे हैं तो वो भी हमसे इतना ही प्यार करते हैं, हम उनसे इतना ही प्यार करते हैं. कंपैरिजन हो नहीं सकता. जितना प्यार हमारी माँ ने हमसे किया है उससे कई गुना ज़्यादा प्यार हम हमारे बच्चों से करते हैं. इसलिए माँ का मोल हो नहीं सकता. भगवान ने हमको वो रूप जीने के लिए दिया है, इसके लिए हर क्षण उस भगवान का शुक्रिया अदा करना चाहती हूँ. थँक्यू. मी दररोजच आमच्या मुलांसमोर आई म्हणून जगत असतो, वावरत असतो. पण आमच्यासाठी हा एक खरंच आई म्हणून स्पेशल दिवस करण्यासाठी मी या स्कूलचा खूप मनापासून आभार मानते. तुमचे सगळेच उपक्रम असे खूप छान असतात की जेणेकरून आम्हाला एक त्याकडून नवनवीन अशी प्रेरणा मिळत असते, प्रोत्साहन मिळत असते. आणि हा दिवस माझ्या नेहमी लक्षात राहील. आणि तुमच्याकडून प्रेरणा घेऊन मी सुद्धा एक टीचर असल्यामुळे माझ्या शाळेत माझ्या पालकांना सुद्धा मी शाळेमध्ये हा उपक्रम मी माझं राबवेल. आणि एवढं करून मी तुमच्या सर्व टीचर्सचे आभार मानते. वेळ काढून सजून बसून त्याच्याबद्दल खरोखरच मी आनंदित आहे आणि तुमचे आभार मानते. आता फक्त तुम्ही काय करायचं आहे की सर्वांनी असं चौकोन, आता इथं गोल करता येणार नाही, आपल्या असं आम्ही नवनीतची एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतली होती, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावरून ती म्हणजे नॅशनल लेवलला असते आणि ह्या नॅशनल लेवलमध्ये आपल्या 2 मुलांना बक्षीस मिळालेलं आहे. आणि तिचं नाव आहे आणि टीचरला एक प्राइज आहे, आय कॉल अपॉन रुबी टीचर. टक्के सारा 16% बक्षीस मिळाले आहे. आणि दुसरं आहे
निर्भया सहस्रबुद्धे, निर्भया सहस्रबुद्धे. त्या दोघींना बक्षीस मिळालेला आहे. मला आनंद होतो की लिटल एंजल्सच्या मधून 2 मुलींना बक्षीस मिळाले आणि इट इज नॅशनल, सगळ्या म्हणजे भारतामधून त्या दोघींना मिळालेलं आहे. इट्स व्हेरी क्रेडिटेबल. सो थँक्यू पेरेंट्स फॉर टेकिंग रिअल पेन्स. जे तिला आवडतं ते करू द्या. मुलांना जे काही छान आवडतं त्याच्यात त्यांचा सहभाग, तुमचा सहभाग असू दे. थँक्यू. आता परत हा सोहळा झाल्यानंतर तुम्हाला कोणाला बोलावं असं वाटतंय का? परत एकदा विचारते. Excuse me parents, today we have given the kids Ganpati homework book, that is 3 brown notebooks, 1 English LA book and 1 maths LA book. But maths LA book you are completing and sending it tomorrow, that is your regular homework, and English homework book LA wala and 3 brown covered notebooks, they are for Ganpati homework. And in that fruits vegetables are cancelled. Fruits vegetables are cancelled. 1 to 20 number names. It is for teachers and it is school's WhatsApp and it is parents' WhatsApp. So whatever we want to convey immediately, we are using that WhatsApp. Is that clear? And please note, those who are here, admin, please not to ask any questions, not to give any smiley, no thumbs up. Pillar, one of my dear parent, teacher, who stood behind me in my difficulties, in my happy moments. She is Ashwini teacher. Now, each and everyone, we have to respect our age, and because of stress at home and in school, she cannot continue because of her health. Please remember that. She loves to come to school, but she is not able to do it because of her health and other responsibilities at home. So I wish her good luck and I thank her on behalf of you, my teachers. Thank you, parents. It was a great moment to me. It was a sad moment. And here the Mother's Day program also. And I am really feeling bad to say goodbye to her. And I wish her all the best. She has few responsibilities. We are always there to fulfill her. But stress and everything, we cannot manage it. It is a mental stress which we cannot help it. And so all the best, wish you all the best for your further motherhood. And soon you will be also leaving this school. And this is not the last program.
but this is a very emotional program for me and for you. So take care of my children. However, I have taught them, given them base, I have given them my culture, how you have to behave, and I am quite sure all my little angels will make me proud. And whenever you come to school, you always come and meet the teachers. Not only in the bazaar, but any way you can bring your children here and show me how they are growing. Because nowadays, when I meet my ex-students, I have to look up because they have grown so much. And really, they respect our school. And so thank you so much. And now, you can wait down. I'll be sending your children with their bags and all. Okay? Thank you. Thank you, mothers.